डिनॉमिनेटर फर्स्ट माझ्या डिनॉमिनेटर काय √5 तर काय करायचं माहिती तर 3/√5 ला √5 ने मल्टिप्लाय वरी पण करायचं आणि खाली पण करून टाकायचं कळलं लागले का मग तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे √a * √a काय होतंय a मग तसंच हा 3 * √5 आणि हा √5 * √5 बरोबर आहे का हा किती झालं 3 √5 √5 झालं 5 कळायला लागले का सेम हा सेम आहे करता सॉल्व आणि इथे पण 5 पण सेम आहे हा जो आहे थर्ड पण कसं आहे सेम असेल बघा 1/√14 इनटू काय करतात डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला √14 ने मल्टिप्लाय करून टाकायचं किती आला हा √14 इनटू 1 म्हणा √14 इनटू √14 सांगा किती आला आहे √14/14 पे √14 किती आहे 14 नाही मग आता इथं बघा हा सेम करा की नाही √7 आहे मग 5 आहे इथं 5/√7 इनटू √7/√7 किती झालं सगळे 5√7 आणि हा √7 किती झालं 7 कळायला लागले सेम हा क्वेश्चन करतात की नाही ओके आता ह्याला गाव बघायची गरज नाही इथं काय √3 मग त्याचं रॅशनल फॅक्टर काय झालं √3 मग मला सांगा 6/9√3 इनटू √3/√3 ह्याला डायरेक्ट इथे कट केलं तरी चालतं किती 3 to the 6 3 3 the 9 बरोबर आहे का 2 into √3 2 into √3 upon 3 into √3 into √3 मला सांग √3 आणि √3 काय होते 3 होते काय कॅन्सल होत नाही 3 होते है ना मग किती आलं 2√3 आणि 3 into 3 आन्सर काय आलं पहिलं सर आन्सर आलं 2√3 3 into 3 किती 9 काय लागलं हा पाचवा सॉल्व करा आणि हा तिसरा सॉल्व करा सॉरी पाचवा एक सॉल्व करायचा